प्रशांत किशोर यांनी सर्व अभ्यास करूनच निष्कर्ष मांडला। रुपाली ठोंबरेंचं नाव न घेता सुनील तटकरेंवर निशाणा। खुर्चीला चिटकून बसण्याचा आग्रह कशासाठी? प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं नाव न घेता ठोंबरेंचा खोचक सवाल। दादांच्या संधीवर मोठे झालेले लोक दादांच्या कुटुंबाला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करतायत। उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत। पोस्टमध्ये नेत्यांची नावं घेणं टाळलं। सुनील तटकरेंकडे नावापुरतं प्रदेशाध्यक्षपद असल्याचं दिसतंय। तटकरे भाजपसोबत आहे ते सगळ्यांना आता कळलंय। प्रशांत किशोर सल्लागार म्हणून आल्यास डोईजड होण्याची भाजपला भीती, अंजली दमानी यांचा दावा। मनोज जरांगे आज धाराशिव दौऱ्यावर। मनोज जरांगे धाराशिवमध्ये संवाद साधणार। मनोज जरांगे सकाळी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेणार। जरांगे आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी रवाना होणार। बावनकुळेंनी मराठ्यांच्या नादी लागू नये। संपूर्ण भाजप मी गोत्यात आणेन, जरांगेंचा इशारा। तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार, मन दुखावणार नाही याचा विचार करावा। शिवी देऊन प्रश्न सुटणार नाही, मुनगंटीवारांचं वक्तव्य। मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र पडताळणीमध्ये 61 अर्ज अवैध, 15,597 उमेदवारांना वैधता प्रमाणपत्र वितरित। जालन्यामध्ये सर्वाधिक 23, नांदेडमध्ये 21 अर्ज नामंजूर, लातूर 7, परभणी 5, छत्रपती संभाजीनगर 4 अर्ज अवैध। मराठा समाजालाही उपवर्गीकरणाद्वारे आरक्षण मिळावं। राज्य सरकारचा उच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद। मराठा समाजालाही मागास म्हणून स्वतंत्र आरक्षण दिलं जाऊ शकतं। राज्य सरकारकडून काल हायकोर्टामध्ये युक्तिवाद। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आयआयटी दिल्लीमध्ये तरुणांना संबोधित करणार। सकाळी 11 वाजता तरुणांना संबोधित करणार। आयआयटी दिल्लीमध्ये दीक्षांत समारंभाला मोदी हजेरी लावणार। विद्यार्थी आंदोलनानंतर पंतप्रधान मोदी कार्यक्रमात काय बोलणार याकडे लक्ष। अभिजित दिपकेंचं पोलीस संरक्षण तत्काळ काढून घेण्याची मागणी। महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनची छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। पोलीस अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप, आंदोलन करण्याचा इशारा। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। लोकसभेतील खासदारांसाठी काँग्रेसकडून व्हीप जारी। सोमवार ते बुधवारपर्यंत लोकसभेमध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश। 10, 11 आणि 12 ऑगस्टला लोकसभेत उपस्थित राहण्याचे निर्देश। या काळामध्ये डिलिमिटेशन विधेयक मांडण्याची शक्यता। त्याच पार्श्वभूमीवर पक्षानं खासदारांसाठी व्हीप जारी केला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर। नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित मुख्यालयाचे शहांच्या हस्ते उद्घाटन होणार। राज्यातील काही प्रमुख नेत्यांशी अनौपचारिक भेट होण्याची शक्यता। राहुल गांधी आज प्रयागराजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार। भारतामध्ये विद्यार्थ्यांचं काही भविष्य नाही, आपण हे बदलू शकतो, सरकार झुकतं, गरज आहे एकजुटीने आवाज उठवण्याची, राहुल गांधींचं ट्विट। राहुल गांधींनी E20 विषयावर बनवला व्हिडिओ। E20 दाल में काला नहीं, पुरी दाल ही काली है असं म्हणत या विषयावर आवाज उठवणार असंही केलं स्पष्ट। तुकाराम मुंडेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सदिच्छा भेट घेतली। एफडीएच्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती। सुनेत्रा पवारांकडून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना। मुंबई हायकोर्टाकडून एफडीएच्या कार्यपद्धतीवर नाराजी। एफडीएची कारवाई म्हणजे डास मारण्यासाठी तलवारीचा वापर। हायकोर्टाची एफडीएच्या कारवायांवर टिप्पणी। मुंबईतील सर्व व्यावसायिक आस्थापना बंद करणार का? कोर्टाचा एफडीएला सवाल। नाशिक शहरातील खड्ड्यांवरून मुख्यमंत्री फडणवीसांची आज आढावा बैठक। आढावा बैठकीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश। सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश। नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले। प्रत्येकाला फक्त कमिशनची देणं घेणं, राज ठाकरेंचा आरोप। तर राज ठाकरेंना सर्व कामांची यादी देईन, त्यांनी भ्रष्टाचार कुठे झालाय ते सांगावं, महाजनांचं प्रत्युत्तर। मनमाडचे नगरसेवक मजीद शेख 6 वर्षांसाठी अपात्र। जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश।